मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच खूप गोड गोड दाखवलाय बरं का. कारण जीवाने नंदिनीला इतकं गोड समजवलंय ना, वजन कमी करण्याच्या बाबतीत. खूप छान वाटलाय आजचा भाग. खूप दिवसानंतर मस्त वाटलाय. सुरुवातीला गुढीपाडव्याची पूजा यांनी पूर्ण केलेली आहे. वसुआत्या, मानिनी सगळेच जण पूजा करतात. जीवा म्हणतो पूजा झाल्यावर, जीवा म्हणत असतो चला श्रीखंडपुरी खायची वेळ झाली. तर आता हा पार्थ म्हणतो स्त्री मुक्तीच्या नावाखाली कालपासनं चक्क्यासारखं बांधून ठेवलंय यांनी मला. काव्या हसायला लागते. पार्थ म्हणतो चला बाबा, पुरुष आहे मी, मला स्वयंपाक करावा लागेल ना, पुऱ्या तळायला लागतो. असं म्हणून पार्थ गेला किचनमध्ये. आता जीवा, मानिनी आणि नंदिनी तिघेच आहेत तिथे. आता मानिनी म्हणते नंदिनी, अगं लगेच नंदिनी म्हणते आई मी टेबल सेट करायला घेते. नंदिनी फोटो काढायचा नाही म्हणून पळत असते बरं का प्रेक्षकांनो. तेवढ्यात मानिनी म्हणते काय रे जीवा, काय झालंय रे नंदिनीला, असं का वागते ती? जीवा म्हणतो काय झालं तिला, चांगली तर वागते ती. मानिनी म्हणते नाही रे, काहीतरी बिनसलंय नंदिनीचं. जीवा म्हणतो आई तू पण ना नसत्या गोष्टीची काळजी घेतेस. चल चल आपण मस्तपैकी एक सेल्फी घेऊयात. मानिनी म्हणते अरे बायको सोबत घे ना सेल्फी. जीवा म्हणतो अगं ते तर घेईलच ग मी, पण आईसोबत सेल्फी घेण्याची मजा काहीतरी वेगळीच असते. चल चल आपण सेल्फी घेऊयात. जीवाने मानिनी सोबत सेल्फी घेतली आहे. आणि इकडे दाखवलाय त्या रम्याचा आणि विजयचा सीन. तो विजय म्हणत असतो तुला काही विचारायचं असेल तर तू विचार. रम्या म्हणते मी नको नको, यू गो फर्स्ट. विजय म्हणतो चल थोडंसं स्पष्टच विचारतो तुला, तुझं अगोदर काही भूतकाळ वगैरे नाही, आय मीन टू से कोणावर प्रेम वगैरे तुझं. रम्याने त्याला सुस्पष्ट सगळं सांगितलंय बरं का प्रेक्षकांनो. रम्याने काहीतरी वेगळाच डाव रचलाय आता. रम्या त्याला म्हणते प्रेम, ओ माझं ज्याच्यावर प्रेम होतं ना तो अजूनही माझ्याच घरात राहतो. हे म्हटल्यानंतर त्या विजयचे डोळे आणि भुवया दोन्ही उंचावल्यात. रम्या म्हणते सांगते तुला सगळं सांगते. आता पुढचा सीन पुन्हा यांच्या घरचा घेतलाय. सगळेजण जेवायला लागलेत. जीवा म्हणत असतो बघ बघ, अगं आई तुझ्यासोबत सेल्फी टाकली ना तर किती लाईक आले बघ मला. मिथून म्हणतो काय रे जीवा. मिथून काका म्हणतात जीवा बायको सोबत काढायचं ना रे फोटो. लगेच नंदिनी म्हणते नको नको मिथून काका कशाला त्यांना फोर्स करताय. जीवा म्हणतो अगे नंदिनी फोर्स काय त्याच्यात, काय रुसते ग, अगं तुझ्यासोबत पण फोटो काढणार आहे मी. एक काम कर अगं आपण मस्तपैकी फोटो काढूयात. तुला माहितीये दादाने मगाशी फोटो पण काढला आणि टाकला सुद्धा सोशल मीडियावर. चल चल आपण फोटो काढूयात. नंदिनी म्हणते नको ना, कशाला उगाच, नको नको राहू द्या. आणि ते सोशल मीडिया वगैरे नको हो, मला ते कसं तरी होतं. मिथून काका म्हणतात अरे असं कसं, सणासुदीला सगळे कपल जोड्यानं फोटो टाकतात. चला चला काढा बरं फोटो, एक काढ रे जीवा फोटो. नंदिनी म्हणते एक काम करते मी पटकन पुऱ्या आणते. नंदिनी टाळत असते बरं का प्रेक्षकांनो फोटो काढण्यासाठी. तिला एक वेगळाच कॉम्प्लेक्स आलाय. तेवढ्यात तिथे पार्थ येतो आणि म्हणतो चला श्रीखंडपुरी खायला चला, गरमागरम पुरी आहे. मानिनी म्हणते वा वा माझं शहाणं बाळते. पार्थला म्हणत असते ही मानिनी. तेवढ्यात आता पार्थ टॉन्ट मारतो जीवाला, काही पुरुषांना लाज वाटली पाहिजे, नाही बायकोला मदत करत नाहीत पुरुष किचनमध्ये. जीवा म्हणतोय भाई तू मला का बोलतोयस, अरे विषय सोड, अरे याला सांग आई याला सांग. मिथून काका म्हणतात अरे सोडा रे, सगळेच विषय सोडा, कमी करा रे बडबड, त्या श्रीखंडावर ताव मारा, आय लाईक धिस. जीवा म्हणतो हा काका हे बरोबर बोललास, चकाचक बाई मला वाट ना अजून श्रीखंड. मानिनी म्हणते थांबा, आता मागच्या वर्षीसारखं एकमेकांना घास भरा बरं, याही वर्षी तुम्हाला घास भरवायचा आहे एकमेकांना. सगळेजण आता खुश होतात बरं का हे कपल. पुन्हा रम्याचा आणि त्या विजयचं सीन घेतलाय. रम्याने डोळ्यात पाणी आणून त्या विजयला तिची लव्ह स्टोरी सांगितली आहे. तो विजय म्हणतो आर यू ऑल राईट ना. रम्या म्हणते अरे ॲक्च्युली ना विजय तू मला जज नको करूस हं. विजय म्हणतो नाही 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 अजिबात नाही, फ्रँकली स्पीकिंग तुझं कौतुक करावं असं वाटतंय मला. किती काय पचवलंयस ग तू एकटीने, आणि एवढा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, कमाल आहेस हं तू, खरंच कमाल आहेस. म्हणजे तुझी स्ट्रेंथ अँड ऑल, स्वच्छ मनाची मुलगी आहेस ग तू. असं तो तिचं कौतुक करायला लागतो बरं का रम्याचं. आणि म्हणतो कसा विजय, अगं जे आहे जसं आहे ते तू किती प्रामाणिकपणे सांगितलंयस, आय लाईक इट हं. म्हणजे आजच्या जगात इतकं ऑनेस्ट कोणीच नसतं. रम्या म्हणते असतात ना माझ्यासारखी काही माणसं ज्यांना काहीच प्रिटेंड करता येत नाही. माझं जेव्हा पार्थवर प्रेम होतं ना तेव्हा माझी जीव द्यायची सुद्धा तयारी होती, पण आता. विजय म्हणतो पण आता, आता काय. रम्या त्याच्याकडे बघते आणि मनातल्या मनात म्हणते आता माझी जीव घ्यायची तयारी आहे. काही खरं नाही बाबा या विजयचं.
पण प्रेक्षकांनो, रम्या काय करते माहिती आहे का, एक माइंड गेम खेळतीये ती. या मुलाला उगाचच तिने वेठीस धरलाय. म्हणजे आता तिला या मुलाशी लग्न करायचंय असं ती भासवणार आहे आणि ऐन वेळेला लग्नात कदाचित याच मुलाला ती किडनॅप करेल, एक माझा अंदाज आहे बरं का. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रम्याचा आणि विजयचा सीन झाल्यावर पुन्हा आता त्यांनी यांचा घरचा सीन घेतलाय. आता हे सगळे जेवायला बसलेले असतात तेव्हा अचानक मानिनी म्हणते ना की तुम्ही एकमेकांना घास भरवा, तेव्हा मागच्या वर्षीच्या पाडव्याची आठवण होते काव्याला. पार्थ तिला घास भरवत असतो ना तेव्हा ती नाही म्हणते मागच्या वर्षी. काव्या म्हणते, काय हो देशमुख, मागच्या गुढीपाडव्याला मी तुम्हाला घास भरवू दिला नव्हता, पण या गुढीपाडव्याला आता तुमच्याच हातून घास घ्यायचा आहे बरं. जीवा हसायला लागतो आणि म्हणतो, अरे वा बडे भैया मस्त. लगेच वसुआत्या म्हणतात, नक्की ना? नाही, मागच्या वर्षीसारखी यावर्षी कडुलिंबाची पानं आहेत बरं का काव्या. काव्याने ती कडुलिंबाची पानं खाल्लेली असतात ना वसुआत्याच्या राग तो सीन त्यांनी आठवून दिलाय. फार कमाल होता तो सीन प्रेक्षकांनो आणि फार आवडला होता सगळ्यांना. काव्याने ही कडुलिंबाची पानं आगदावनेपणाने खाल्लेली होती ते वसुआत्या तिला आठवून देतात आणि आता सगळेजण त्या आठवणी आठवून हसतात. असो, पण आता नंदिनीच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे बरं का. तिला आता तो घास खायचा नाहीये. काव्याला हा पार्थ घास खाऊ घालतो तेव्हा तिला पुन्हा आठवतं, जीवाने तिचं वजनाबद्दल कोणाला तरी सांगितलंय फोनवर. ती तिच्या तंद्रीत असते तेवढ्यात जीवा तिला घास भरवायला लागतो. चल अगं ये चकाचक बाई, घे ना श्रीखंड. एकदम नंदिनी तिचा हात पुढे करते आणि म्हणते, नाही नाही मला नकोय. पार्थ म्हणतो, जीवा अरे लग्नानंतर काजू कतलीचा गेम खेळलो होतो ना आपण, गेम खेळायच्या मूडमध्ये दिसते नंदिनी. जीवा म्हणतो, ए काय ग खरंच चकाचक बाई, तुझी आवडती श्रीखंड पुरी आहे. अगं तुझा आवडता पसारेवाला पण आहे, घे ना ग एक घास. नंदिनी म्हणत असते, नकोय मला. जीवा म्हणतो, अरे किती भाव खातेस, घे ना. नंदिनी आता चिडून म्हणते, नाही म्हटले ना, तुम्हाला कळत नाहीये का. आता असं म्हणून ती निघून जाते घरात बरं का. आता मात्र सगळ्यांनाच थोडंसं कसं तरी होतं म्हणा किंवा विचित्र वाटतंय, काव्याला सुद्धा. जीवा म्हणतो, अरे इट्स ओके, काही झालं नसेल तिला, मी मी बोलवतो तिला, तुम्ही सुरू करा जेवण. जीवा आता नंदिनीच्या मागे मागे गेलाय बरं का. मानिनीला कळे ना काय झालं नंदिनीला. पार्थ काव्याला खुणवतो, काय ग काव्या काय झालंय नंदिनीला. काव्या पण अशी खुणवते डोळ्याने, आय डोंट नो, खरंच मला माहिती नाहीये. थोडंसं वातावरण यांचं वेगळं झालंय घरातलं. यानंतर बघा रम्या आणि विजयचा सीन घेतलाय. आता विजय म्हणतो, रम्या मग यानंतर काय. रम्या म्हणते, यानंतर मी ठरवलंय. रम्या त्या विजयला म्हणत असते की आता मला कळलंय बरं का विजय, आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी जीव देण्यापेक्षा ज्याचं आपल्यावर प्रेम आहे त्याच्यासोबत आयुष्य घालवावं. पार्थला माझ्यासोबत त्याचं आयुष्य घालवायचं कधी नव्हतंच, ते आता मला कळलंय, रिअलाइज झालंय. त्यामुळे त्याच्यापासून मूव ऑन झालेलं बरं नाही का. त्यावर तो विजय म्हणतो, व्हेरी गुड. व्हेरी व्हेरी गुड. म्हणजे तू ओकेस ना रम्या. पण ठीक आहे, आता तू कोणीतरी असा माणूस शोध की जो तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावर प्रेम करेल. तसं तर तू समजू शकतेस की तुझा शोध संपलाय. रम्या आता म्हणते, हां. विजयला ती म्हणते, सॉरी तुम्ही काय बोलताय ते मला कळलं नाही आहे. विजय म्हणतो, तुला आवडेल का. नाही आवडेल का तुला मिसेस मतकरी व्हायला. त्यावर रम्याच्या भुवया अशा उंचावल्यात, पण रम्याला असा बकरा हवाच होता. रम्या आता काहीच बोलत नाही आणि तो विजय म्हणतो, ठीक आहे तुझ्या मनात जे असेल ते सांग, म्हणजे काहीतरी सांग. म्हणजे आता तू पुढे काही बोलणार तेवढ्यात त्यांनी दिलेली ऑर्डर आली आहे. त्या विजयने फ्रेश ज्यूस सांगितलेलं असतं ते आलंय आणि रम्याने कॉफी सांगितलेली असती तीही आली आहे. रम्या आता ते रिसीव्ह करते ऑर्डर आणि थँक्यू म्हणते त्या वेटर दादाला आणि मग त्या विजयच्या समोरचं ज्यूस उचलते आणि म्हणते, ॲक्च्युली मला माझी टेस्ट बदलायला आवडेल. हा थोडा सस्पेन्स त्यांनी रंगवलाय. म्हणजे आधी त्या विजयला वाटतं की हिला काही इंटरेस्ट नाही आहे बुवा आपल्यामध्ये, मग हळूच ती तो ग्लास उचलते त्याच्या समोरचा आणि म्हणते, मी माझी टेस्ट बदलायला तयार आहे. जेव्हा रम्या असं बोलते तेव्हा तो विजय भलताच खुश झालेला दिसतोय. पण माझी ना एक अट आहे. रम्याने हा सस्पेन्स उगाच इथे वाढवलाय. हा सस्पेन्स आपल्याला आता सोमवारीच क्लिअर होणार आहे प्रेक्षकांनो, बिकॉज उद्या मालिका नाहीये. मी पुन्हा एकदा सांगते की उद्या रविवार आहे आणि उद्या प्रेमाची गोष्ट म्हणून पिक्चर आहे प्रवाह वाहिनीवर. त्यामुळे उद्या लग्नानंतर आणि ठरलं तर मग हे दोन्हीही एपिसोड नसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो रविवारी कुठलाही फेक रिव्ह्यू आला तर त्यावर विश्वास ठेवू नका. आता नंदिनी रडत असते. हा सीन सगळ्यात बेस्ट आहे बरं का पूर्ण मालिकेमध्ये आजच्या. जीवा म्हणत असतो, काय झालं चकाचक बाई, का रडतेस तू. नंदिनी म्हणते, तुम्ही भरल्या ताटावरनं कशाला बरं उठून आलात. जीवा म्हणतो, माझं भरलं ताट, माझी गुढी, माझी लक्ष्मी तू आहे सगळं,
असं काय करतेस? तूही आलीस ना भरल्या ताटावरनं उठून? मी आलो असतो असा भरल्या ताटावरून उठून, तर तू माझ्या मागे-मागे आली असतीस ना, काय झालं, काय झालं करत? काय झालं सांग ना गं चकाचक बाई. तर नंदिनी म्हणते, "तुम्हाला माझा कंटाळा आलाय ना?" जीवा आधी हसतो आणि म्हणतो, "काय? काय जोक मारतेस नंदिनी?" नंदिनी म्हणते, "हसू नका. मला कळलंय तुमच्या मनात काय येतंय. तुम्हाला मी शोभत नाही ना? तुम्ही सरळ-सरळ म्हणालात, की पारदादाचंच नशीब चांगलं आहे, म्हणजे तुमचं नशीब फुटलंय ना? जा बाबा, मला नाही बोलायचं. एकीकडे ब्युटिफुल म्हणता आणि दुसरीकडे फूल करता का?" जीवा म्हणतो, एक मिनिट. तू माझा फोन कॉल ऐकलायस?" नंदिनी म्हणते, "मी खरं काय ते ऐकलंय." जीवा आता मोठ्याने हसायला लागतो बरं का. नंदिनी म्हणते, "हसू नका, हसू नका म्हटलं ना मी. जा बाबा." नंदिनी आता रडायला लागते बरं का. जीवा म्हणतो, "बाबा काय करू मी तुझं? ए माझी नंदू डार्लिंग, काय गं? अगं असं दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकू नये गं. असं होतं बघ. अगं माझा मित्र आहे ना अनय, त्याच्याशी बोलत होतो मी. बायकोबद्दल नाही, बाईकबद्दल बोलत होतो मी." नंदिनी म्हणते, "काय? बाईकबद्दल?" जीवा म्हणतो, "अगं मी त्याला काय बोललो? माझ्या ब्युटिफुलचा मला वैताग आलाय." नंदिनी म्हणते, "मग काय? सकाळी कौतुकाने मलाच ब्युटिफुल म्हणाला होतात ना तुम्ही?" जीवा म्हणतो, "हो बरोबर आहे तुझं, पण ऐक तरी माझं. अगं एक नाही, 1000 प्रॉब्लेम आहे. कोणाला सांगणार? पण जीव लावलाय ना मी, काय करू?" असं बोललो की नाही मी नंदिनी? बोललो की नाही? "अगं मी हे बाईकबद्दल बोलत होतो माझ्या. अगं माझ्या माझ्या बाईकवरती किती जीव आहे तुला माहिती आहे ना? मी जपतो की नाही माझ्या बाईकला नंदिनी." नंदिनी म्हणते, "मग वाढलेल्या वजनाबद्दल बोलत होतात ते?" जीवा म्हणतो, "अगं माझी बाय, माझ्या बाईकचं वजन किती आहे? किती आहे वजन? म्हणून मी त्याला म्हणत होतो, की फोटोत बघ म्हणजे तुला अंदाज येईल." नंदिनी म्हणते, "मग माझी ब्युटिफुल मला शोभत नाही म्हणालात ना? काय म्हणालात ते मग?" नंदिनीने असं म्हटल्यावर जीवा पुन्हा हसायला लागतो बरं का आणि म्हणतो कसा, "बाप रे भाई साहब, कुठले कुठले तर्क लावलेस ग नंदिनी तू. अगं मी काय म्हणालो त्याला, माझ्यापेक्षा जास्ती दादा लकी आहे, कारण दादाने आत्ता लग्नाच्या आधी बाईक घेतली हे माहिती नाहीये का तुला नंदिनी?" जीवाला आता हे बोलता बोलता हसू कंट्रोल होत नाहीये. नंदिनी चिडून म्हणते, "जा बाबा हसू नका ना. काय हो तुम्ही असं का बोललात? मी गडबडले ना मग आणि माझा गैरसमज झाला ना जीवा." जीवा म्हणत असतो, "अगं माझी बाय ती वेडाबाय, ये ये ग माझ्या जवळ ये नंदिनी. अगं काय ग, माझ्याच नशिबात होतीस का अशी वेडी बाई." जीवा आता गोड हसायला लागतो नंदिनीला आणि तो तिला किती प्रेमळ शब्दात समजवतो बघा ना प्रेक्षकांनो. किती छान वाटतं ना आपला पार्टनर जेव्हा असं लहान लेकरासारखं आपल्याला समजावून सांगतो. नंदिनीला कदाचित अशीच फिलिंग आली असावी. नंदिनीला तो जवळ घेतो आणि म्हणतो, "नंदिनी, ए नंदिनी, अगं मी असं कसं ग म्हणेल ग तुला? अगं तू मला नाही, मी तुला शोभतो का याची मला सतत भीती वाटत असते. तुला माहितीये नंदिनी, सतत माझ्या डोक्यात हेच सुरू असतं. अगं तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझं नशीब नाही फुटलं, उलट माझं नशीब फळफळलंय. आणि काय ग, तू मला अचानक आवडेनाशी झालीये, असं कसं होईल ग? हा विचार आला तरी कसा तुझ्या मनात?" नंदिनी म्हणते, "ते त्या अजयमुळे." आता जीवा विचारतो, "अजय? हे कोणतं नवीन कॅरेक्टर आहे?" जीवाने हे विचारल्यावरती नंदिनी सगळं त्याला सांगते बरं का. पण ते आपल्याला ऐकवलं नाहीये. फक्त 1-2 वाक्य नंदिनी पुढे बोलतीये असं दाखवलंय. तर आता ही रम्या ना त्या विजयला काहीतरी अट घालून आली आहे बरं का. आता ती अट काय आहे ते आपल्याला नंतर कळणार आहे पुढच्या भागामध्ये. रम्या सगळ्यांना सांगत असते तिथे कॅफेमध्ये काय-काय झालं ते. म्हणजे अगदी रंगवून सांगते बरं का. पण हिने त्याला सगळा भूतकाळ सांगितला ते नाही सांगितलं रम्याने. जीवा विचारतो नंदिनीला, "हे कुठलं कॅरेक्टर आहे?" आणि इकडे रम्या सांगत असते, "ते विजय ना वेगळंच कॅरेक्टर आहे." म्हणजे मला असं वाटतंय की म्हणजे वेगळंच बोलत होता तो. तो म्हणत होता, "मी फ्रेश ज्यूस पितो, चहा कॉफी पीत नाही." असं बोलत होता तो. काव्या म्हणते, "ठीक आहे गं रम्या, एवढं काय त्यात? मी देशमुखांशी लग्न करण्याच्या आधी सिनेमन कॉफी कशी करायची, ती कशी लागते मला काही माहीत नव्हतं. पण यांच्या नादी लागून मी बनवायला प्यायला शिकले ना. मग काय, लोड नको घेऊस ग, तू शिकशील हळूहळू. फ्रेश ज्यूस करणं, फ्रेश ज्यूस पिणं शिकशील ग, शिकशील." त्यावर रम्या पुन्हा म्हणते, "अगं जीवानंदिनी कुठे गेलेत?" लगेच वसुआत्या म्हणतात, "अगं बाई काय झालं कळलंच नाही रम्या, अचानक नंदिनी उठून गेली ग." मानिनी लगेच म्हणते, "नाही एवढं काही नाही झालंय, जीवा गेलाय बोलवायला तिला. तू बस रम्या बस, बस तू जेवायला बस." रम्या म्हणते, "बरं 2च घास खाईल."
तेवढ्याच आता मिथुन काका म्हणतात, ए रम्या, वसुताई, ए रम्या, लवकर लग्नाचा बार उडवा बरं. आणि बरं का वसुताई, लग्नामध्ये आमरस आणि श्रीखंडपुरी ठेवायची बरं का. वसु आत्या म्हणतात, अरे बाबा मिथून, तू म्हणशील तसं. रम्या म्हणते, काका तुझं पण काही चालतं. मिथून काकांना रम्याच्या लग्नाची जास्तीच घाई झालेली आहे, रॅदर सगळ्यांनाच झाली आहे. असो, तुम्हाला आजचा रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर लाईक मात्र नक्की करा हा मंडळी. आता बघा जीवा नंदिनीला कसं समजवतो वजन कमी करण्याच्या बाबतीत. नंदिनी आता जीवाला सांगत असते, जीवा, गोडधोड खाण्यामुळे एवढा प्रॉब्लेम होतो, पण सणवार आल्यावर आपण गोड खातोच ना. जीवा म्हणतो, हो खातो ना. मग मग नंदिनी म्हणते, आपण तर खातोच, पण भक्ती पण खाते ना. अहो म्हणजे बघा ना जीवा, म्हणजे मी सुद्धा तसं सण आला की खाते आणि भक्ती पण खाते बरं का. म्हणजे होळीच्या दिवशी पुरणपोळी खाते, गुढीपाडव्याला श्रीखंड खाते ती. आणि बघा ना, मला कळत नाहीये जीवा, आपण सगळेजण हेच करतो की नाही, पण सणावारी गोडधोड खायचं हे ठरलेलं आहे की नाही. हे सगळं आपण लहानपणापासून खात आलोय, मग सण म्हटलं की गोडधोड. आता तुम्हीच सांगा जीवा, सणावारी गोडधोड खाणं होतंच. जीवा म्हणतो, ए चकाचक बाई, तू आत्ता काय म्हणालीस? सणावारी गोडधोड खायचंच असतं. आपले पूर्वज काय म्हणायचे? सणावारीच गोडधोड खायचं असतं. अगं तो ज आणि चचा फरक आहे, ते आपण कुठे लावतो ना, त्याला जास्ती महत्त्व आहे. अगं त्या काळी आपल्या कोणाच्याच घरी असं रोज रोज गोडधोड बनायचं नसतं, कधीतरी गोडधोड बनायचं. आणि नंदिनी म्हणते, हो ना. आणि आता बघा, सर्रास आपण रोज गोड खातो. जेवणानंतर म्हणजे काहीतरी स्वीट डिशच्या नावाखाली कधी कधी तर मी चहामध्ये वरून साखरसुद्धा घेते हो. जीवा म्हणतो, बघितलंस की नाही. नंदिनी म्हणते, हो ना, भक्तीसारखा मी पण कधी कधी बनमस्का आवडीने खाते. आदल्या दिवशीचं काही उरलं असेल तर आम्ही बायका सहज संपवतो. त्या नावाखाली आम्ही शिळा सप्तमी साजरी करतोच. म्हणजे घराचं डाएट सांभाळता सांभाळता आमच्या पोषणाची मात्र वाट लागते. बघा ना, घराचा डाएट सांभाळता सांभाळता आम्हा बायकांचा समतोल आहार जरा बिघडतोच. जीवा म्हणतो, एक्झॅक्टली. आपण सुरुवात करूया मग तुझ्यापासून नंदिनी. नंदिनीचा हात घेतो तो हातात आणि म्हणतो, मी आहे ना तुझ्यासाठी. नंदिनी म्हणते, जीवा, पण अजयसारखं तुम्ही मला सोडून देण्याचा विचार नाही ना करणार? जीवा म्हणतो, नंदिनी, अशी फालतू बडबड केलीस ना तर नक्की तुला सोडून जाईल. आता तो आहे ना राग उठतो बरं का. नंदिनी घाबरून म्हणते, जीवा, जीवा कुठे चाललात तुम्ही? जीवा म्हणतो, चाललो तुला सोडून. नंदिनी चिडून त्याच्या अंगावर एक उशी फेकते. जीवा आता मोठ्याने हसायला लागतो बरं का आणि म्हणतो, अरे यार नंदिनी, मी मस्करी केली ग तुझी, ये इकडे ये ना. आता त्याने ना ते वजन काटा खालून काढलाय बरं का प्रेक्षकांनो. तो नंदिनीला म्हणत असतो, चल ये इकडे, हात दे मला. नंदिनीने हात दिलाय त्याला. आता तो म्हणत असतो, थांब जरा, इथेच थांब. आणि नंदिनी, तुझा हा हात मी सोडण्यासाठी नाही धरलाय, थांब जरा, असं म्हणून तो ते इलेक्ट्रिक वजन काटा शोधत असतो. तो कुठे गेलाय? आता तो खालीच असतो त्याच्या दिवाणच्या. त्याने तो बाहेर काढल्यावर नंदिनीला सांगितलंय, यावर उभं राहा बरं नंदिनी. नंदिनी म्हणत असते, नको बाई, नको नको. अहो आपण डाएटला सुरुवात करूयात ना, हे वजन कशाला बघायचं? जीवा म्हणतो, चकाचक बाई, वजन कमी करणं डिफिकल्ट नसतं, पण या प्रवासात स्टेशन चुकवून चालत नाही. नंदिनी म्हणते, नको ना जीवा, मला भीती वाटते. जीवा म्हणतो, अगं मी आहे ना. आणि इथे आपल्या दोघांखेरीज कोणी आहे का नंदिनी? चल ये, इथे उभी राहा. नंदिनी म्हणते, खरंच का जीवा, खरंच उभी राहू? जीवा म्हणतो, हो ग. आता नंदिनीने तिचं वजन केलंय, म्हणजे ती उभी राहिली आहे त्या वजन काट्यावर. जीवा म्हणतो, अरे बापरे. नंदिनी म्हणते, वाढलं ना माझं वजन. मी म्हणत होते तुम्हाला नका करायला लावू माझं वजन, तुम्ही ऐकतच नाही जीवा. जीवा म्हणतो, वाढलंय ना, वजन वाढलंय खरं, पण आपल्या प्रेमाचं वजन वाढलंय चकाचक बाई. नंदिनी, अगं प्रेमाचं वजन वाढलंय, या भीतीच्या डोक्यावर दोघे पाय रोवून उभे राहू. या वजनाला आपण दोघे मिळून कमी करू. कशी ग माझी वेडाबाई. जीवा नंदिनीला आता किती छान समजवतोय बघा ना प्रेक्षकांनो. आणि खरंय, वजन कमी करणं काही एवढी अवघड गोष्ट नाही आहे. काही नियम आणि शिस्तबद्धपणा आयुष्यात असला ना की आपोआप आपण वजन कमी करू शकतो. आणि वजन कमी झाल्यामुळे आपला कॉन्फिडन्स पण खूप बूस्ट होतो बरं का. हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो. काय मग मंडळी, तुम्ही कधी तुमचं वजन कमी करताय? मला नक्की सांगा. नवीन वर्ष लागलंय, करून टाका संकल्प. त्यामुळे तुमची तब्येतही छान राहील आणि कॉन्फिडन्सही वाढेल.
चला तर मग पुढचा प्रोमो बघूयात. आजचा हा एपिसोड इथेच संपलाय. पुढच्या भागात आपण बघतोय की जीवा नंदिनीला श्रीखंडाचा एक घास खाऊ घालतो. खुश आहेत सगळे, जेवायला बसलेत. वसू आत्या म्हणतात पुढच्या वर्षी आता इथे बसून रम्यालाही कोणीतरी घास भरवेल. जीवा म्हणतो म्हणजे? काव्या म्हणते अरे जीवा, रम्या मॅडम जो मुलगा बघायला गेला होता ना, या दोघांनी एकमेकांना क्लिक केलंय म्हणे. क्लिक झालेत ते एकमेकांना. आता ही रम्या मनातल्या मनात बोलत असते मी नवरा पसंत करायला गेले नव्हते, मी प्याद पसंत करायला गेले होते. आता या प्यादाचा उपयोग करून मी माझा राजा मिळवणारच, असं ती मनातल्या मनात बोलते. काय वाटतं मंडळी, रम्याचं हे इंटेन्शन खरं होईल का? ऑब्विसली नॉट. पण ते कसं खरं होणार नाही हे आपल्याला बघायचंय. आजचा हा एपिसोड रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. चला तर मग भेटूयात आता सोमवारी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर बरं का. TTMचा रिव्ह्यू अजून आला नाहीये, आला की लगेच देईल. चला तर मग भेटूयात पुन्हा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.